हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला कुरवड्याची मस्त अशी चमचमीत सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर बघा, घरात भाजीला काय नसेल तर काय बनवावं सुचत नाही. त्या टायमिंगला बघा बेस्ट ऑप्शन म्हणून तुम्ही बघा ही कुरवडीची भाजी बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, कुरवडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 कुरवड्या घेतलेल्या आहेत. या आपल्या घरी बनवलेल्या गव्हाच्या कुरवड्या आहेत बघा. तर आपल्याला या कुरवडीपासून बघा छान चमचमीत भाजी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा बघा या कुरवडीचा मी छान असा चुरा करून घेणार आहे. बघू शकता या पद्धतीने मी कुरवडीचा छान चुरा करून घेते. जर बघा कुरवड्या उन्हाळ्यात आपण कुरवड्या वगैरे बनवतो, तर त्या कुरवडीमधला बघा थोडासा चुरा वगैरे शिल्लक राहतो, त्याचीसुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता. पण माझ्याकडे चुरा नव्हता, त्यामुळे इथे मी बघा कुरवडी घेतलेली आहे आणि त्याचा चुरा करून घेतला आहे. आता यावरती पाणी घालून आपल्याला बघा याला असंच 15 ते 20 मिनटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे कुरवडी आपल्याला छान अशी भिजवून घ्यायची आहे बघा. बघू शकताय 15 ते 20 मिनटासाठी मी याला साईडला ठेवून दिलं होतं. आता यावरचं झाकण काढते. बघू शकताय आपली कुरवडी व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते. बघू शकताय ती सहज तुटती आहे, म्हणजे आपली कुरवडी व्यवस्थित अशी भिजली गेली आहे. आता यामधलं जे एक्स्ट्राचं सगळं पाणी आहे ते पाणी मी साईडला काढून घेणार आहे. बघू शकता यामधलं मी सगळं पाणी काढून घेतलं आहे. मस्त आपली कुरवडी दिसायला लागलेली आहे बघा, अगदी नूडल्ससारखी दिसायला लागलेली आहे. आता ही कुरवडी मी अशीच साईडला ठेवून देते. आणि भाजी बनवण्यासाठी बघा अगदी कमी साहित्य लागतं. इथे मी एक कांदा कट करून घेतला आहे अगदी बारीक, त्यासोबत 3-4 लसणाच्या पाकळ्या छान अशा कट करून घेतल्यात, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. बस अगदी इतकंच साहित्य लागतं. भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये बघा 2 ते 3 पळी इतकं तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घेणार आहे. जिरे आणि मोहरी आपल्याला छान तडतडून घ्यायची. जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की यामध्ये बघा कट केलेला लसूण, कढीपत्ता, कट करून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेते आहे. कोथिंबीरसुद्धा मी तेलातच घालते आहे बघा, त्यामुळं भाजीला खूप छान टेस्ट येते. आता आपल्याला हे सगळं छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा. तर बघू शकताय कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे. आता यामध्ये बघा भिजवून घेतलेली जी कुरवडी आहे ती कुरवडी मी यामध्ये घालते. कुरवडी यामध्ये घालायची, त्याचसोबत यामध्ये आपले घरगुती मसाले घालायचे बघा. त्यामध्ये मी इथं थोडंसं घरगुती साठवणीचं काळं तिखट, अगदी थोडंसं लाल तिखट, अगदी थोडीशी हळद, थोडा गरम मसाला, थोडीशी धना पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आहे. आणि 3 ते 4 चमचा इतकं भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेते. कूट घातल्यामुळं काय होतं बघा, भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे शक्यतो 3-4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घाला. आता हे सगळं साहित्य यामध्ये घालून बघायला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी बनवताना तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सगळं घालून याला बघा छान व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. बघू शकताय मस्त अशी आपली भाजी तयार होती आहे, मस्त दिसायला लागलेली आहे. मी 2 ते 3 मिनटासाठी याला छान असं भाजून घेते, म्हणजे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावरती झाकण ठेवून बघा अगदी 2 ते 3 मिनटासाठी मी याला छान असं वाफवून घेणार आहे. ऑलरेडी आपली कुरवडी जी आहे ती बघा छान अशी भिजवून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं. आता यावरचं झाकण काढते आहे. बघू शकताय किती मस्त अशी आपली कुरवडीची भाजी दिसायला लागलेली आहे. अगदी झटपट तयार होते. अगदी तुम्ही 10 ते 15 मिनटात ही भाजी बनवू शकता बघा. तर तुम्हाला मी ही भाजी एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकता किती मस्त दिसायला लागलेली आहे, अगदी नूडल्ससारखी तयार झालेली आहे बघा. ही भाजी तुम्ही गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा तोंडी लावतानासुद्धा जेवतानाही खाऊ शकता बघा. भाजी खूप छान लागते, बनवायला अगदी सोपी आहे. तर तुम्हाला आजची कुरवड्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.